बीडच्या पोलीस अधिकाऱ्यांसमोर मी भेटलो काल. मृत जो सरपंच आहे मसाजोगचे देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन आलो. हृदयाला अशा पद्धतीनं एक वेदना होतात अशा घटना घडलेली आणि या संदर्भात पोलीस पाहिजे तसं तपास करत नाही हे सत्य आहे. आणि हे स्थिती असतानाच पुन्हा एकदा बीडला गोळीबाराची घटना घडलेली आहे. मी तर वारंवार सांगतो मराठवाड्यातल्या बीडला कोणी बदनाम करू नये, परंतु वारंवार अशा घटना घडत असताना गुन्हेगारीला संरक्षण कोण देतं? पोलीस देतात, राजकीय अधिकारी देतात, सरकार देतात. अशा प्रकारचा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला. सर्वसामान्य माणूस जगू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आताच्या घडीला बीडमध्ये झालेली आहे. अतिशय भीतीच्या दबावाच्या स्थितीमधील बीडची जनता राहते. परभणीला ज्या घटना घडल्या याच्यात पूर्णपणे कलेक्टर यांनी ताबडतोब जर जमावबंदी आदेश लागू केला असता या घटना थांबल्या असत्या. या संदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींशी मी बोललो काल. व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालं ते भरून देण्यासंदर्भात सरकार पावलं उचलेल अशा पद्धतीनं त्यांनी मला तरी शब्द दिलेला आहे. परंतु या सगळ्या स्थिती जर बघितलं तर कुठंतरी सातत्यानं अशांतता, समाजात भीतीचं वातावरण निर्माण व्हावं असं कृत्य करणारी एक टोळी कार्यरत आहे का अशा प्रकारचा प्रश्न मनात निश्चित निर्माण होतोय. शरद पवार आणि अजित पवार हे काल भेटले, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सुप्रिया आणि अनेकांच्या गळ्यात भेट देखील झाल्या. ह्याकडे तुम्ही शिवसेना म्हणून कसं पाहता? वाढदिवस होता. पवार साहेब एक ज्येष्ठ नेते, आपल्या देशातले महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत आणि शेवटी राजकारणाच्या पुढे जाऊन काही कुटुंब, काही व्यक्तिगत नातं होतं हे असतंच. आणि मला वाटतं ते पाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याच्यात राजकारणाचा वास मला तरी येत नाही. असं आहे की भाऊबीजेला बारामतीत हे नातं नसतं, मात्र निवडणूक झाल्यानंतर हे नातं वाढदिवसाला पाहायला मिळतं. या सगळ्याकडे तुम्ही शिवसेना म्हणून बघत नाही का कधी की आपण एवढं सोबत आहे किंवा हे आहे? मग हे भाऊबीजेला दिसलं नाही, मात्र आता हे नातं दिसलं. म्हणजे एका शहरात असून सुद्धा भेटले नाही, मात्र दिल्लीला एका शहरात असताना गळ्या भेटपर्यंत गेलं. मला असं वाटतं त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. त्यांचे ते नाते पाळत असतील किंवा पाळावेत त्याच्याविषयी त्यांचा तो प्रश्न आहे. शिवसेना म्हणून मला असं वाटतं याच्यात राजकीय चष्म्यातून बघावं असं तरी आम्हाला वाटत नाही. तुम्ही काय मंथन करणार आहात का अशा विषयावर? वाटतं ते काही सांगून होत नसतं, ते पक्षात चालू असतं या सगळ्या प्रोसेस. दादा, आता उद्या जवळपास शपथविधी होण्याची शक्यता आहे. सगळ्या तिन्ही पक्षांनी आता आपापसात मान्य केलेलं आहे की कोणतं खातं कुणाला असेल. एवढं शांततेनं झालं असेल असं तुम्हाला वाटतं का? खतखत अजून आहे? मला वाटत नाही, कारण ज्या पद्धतीनं बातम्या बाहेर येतात, कोणी सांगतं 2.5 वर्ष याला मंत्री, 2.5 वर्ष त्याला मंत्री. मला वाटतं जशा शिफ्ट असतात कामगाराच्या 8-8 तासाच्या, तसं मंत्रिपद वाटून घेऊ नये म्हणजे झालं. येणाऱ्या काळामध्ये जसं कामगारांच्या 3 शिफ्ट असतात 8-8 तासाच्या, तशा शिफ्टमध्ये मंत्रिपद वाटून घेऊ नये या सरकारमध्ये. असं जर झालं तर मला असं वाटतं चांगलं होईल. म्हणजे असं नाही, त्यांचं ज्या पद्धतीनं चालू आहे की 2.5 वर्ष हा, 2.5 वर्ष तो, मग काही दिवस यांनी हे खातं, काही जण त्या. मला असं वाटतं शिफ्ट आपल्याकडे शिफ्ट होत असतात कामगाराच्या, सकाळी हा, दुपारी हा, संध्याकाळी हा. तसं घ्यावं जर होत नसेल तर यांचं खाते वाटप. काय एकमत होत नाही? पण मला असं वाटतं आता खातं म्हणजे त्याच्यातून त्यांना महाराष्ट्राचं हित साधायचं की स्वतःचं हित साधण्यासाठी खातं पाहिजे माहिती नाही मला. महाराष्ट्राच्या हितासाठी जर खाते वाटपात चर्चा होत असेल तर फार चांगलं आहे, पण तो महाराष्ट्राच्या हितापेक्षा स्वतःचं हित मर्यादा कुठे जास्त मिळतो असं खातं आपल्याला मिळावं अशीच सगळ्यांची भावना दिसते. मला हे दुर्दैवी आहे. पण महत्त्वाची सगळी खाती मॅक्झिमम भाजपनंच ठेवलेली. ठेवणारच, मेजॉरिटी त्यांची. त्यांना गरजसुद्धा नाही कोणत्या पक्षाची. ना राष्ट्रवादीची गरज आहे ना शिंदे गटाची त्यांना गरज आहे. ऑलरेडी त्यांच्याकडे 140-42 माणसं जमा झालेली आहेत. 2-5 वाढायला काही अवघड काम नाही आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही त्यांना कोणाची गरज आहे. महापालिका स्वबळावर लढवणार असे संकेत संजय राऊत यांनी दिले आणि तशी चाचपणी सुरू आहे.
हे पण चाचपणी मी पहिल्या दिवशीपासून बोलतोय की सगळे पक्ष सगळ्या वार्डात सगळ्या विधानसभा मतदारसंघात स्वतःची ताकद कमावण्यासाठी काम करत असतात. शिवसेनासुद्धा सगळ्या वॉर्डामध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये स्वतःची ताकद असावी अशा प्रयत्नात आहे. असं काम शिवसेनेनं सुरू केलेलं आहे. एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौरा पुन्हा एकदा रद्द केला आणि बावनकुळे यांना भाजपनं त्यांच्याकडे पाठवलं. भाजपला दुसरी वेळ आहे बावनकुळेंना त्यांच्याकडे दूध पाठवण्याची. मला वाटतं इतक्या दिवस फडणवीस यायचे, आता बावनकुळे जात आहेत. आता बावनकुळेनंतर आणखी कोणाला भाजप पाठवणार हा एक प्रश्न आहे. कारण दोनदा बावनकुळे गेले आणि बावनकुळ्यांचं एकनाथ शिंदे ऐकतील असं मला तरी वाटत नाही. बनावट औषधे राज्यात अनेक ठिकाणी पकडले गेले आहेत. मराठवाड्यात देखील परभणी बीड असेल या ठिकाणी पकडले गेले. औरंगाबादला सुद्धा त्या कंपनीने कोल्हापूरच्या घाटी रुग्णालयाला औषधी जवळपास 1 वर्ष सप्लाय केलं. वाटतं अशा कंपन्या पोचण्याचं कामच मागच्या सरकारने मागच्या आरोग्यमंत्र्यांनी केलेलं आहे असं दिसतं. हापकिनकडे औषध खरेदी असताना नंतर दुसरं एक मंडळ स्थापन केलं. या मंडळात स्वतःच्या अखत्यारीतले लोक बसवले आणि नंतर पाहिजे त्या एजन्सीच्या कंपनीच्या मार्फत औषधी खरेदी केली गेली. या औषधी कंपनीवर अधिकाऱ्यांनी सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं, बंदी आणली या काही औषधीवर. असं असताना ही बंदी अधिकाऱ्यांनी टाकलेली बंदी या सरकारमधल्या मंत्र्यांनी उठवली. नंतर पुन्हा त्या औषध कंपन्यांनी पुरवठा सुरू केला आणि पुन्हा त्याच औषध कंपन्यावर आता ऑब्जेक्शन आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ सरकारमधील मंत्री तत्कालीन अधिकारी यांची सगळी याच्यामध्ये साठगाठ आहे आणि त्याच्यातून जनतेच्या आरोग्याशी हे सरकार खेळतं हे स्पष्ट होतं आहे. असं आहे की भेट झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे काही खासदार नॉट रिचेबल असल्याची चर्चा कालपासून सुरू आहे. मला नाही माहिती असं काही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या खासदाराला किंवा आमदाराला मी फोन लावण्याचा काही प्रश्न येत नाही. मला माहीत नाही ते नॉट रिचेबल आहे का रिचेबल आहे. अधिवेशन चालू आहे त्यामुळे फोन बंद असतात बऱ्याच जणांचे. असं काही नॉट रिचेबल म्हणता येत नाही कारण पार्लमेंटला जात असताना सगळे लोक फोन बंद ठेवत असतात. नंतर थेट नॉट रिचेबल होणं याकडे कसं पाहतो? मला नाही वाटत. झाला वाढदिवसानंतर थोडी आता एवढं सगळं त्यांच्या पुलाखालून पाणी वाहून गेलेलं आहे. एवढे एकमेकांचे उणे काढले ना आता काय एकमेकाशी भेटले. आता तोंड देखलं कृत्रिमपणा याच्यात भेटणार होता हे दिसतं बॉडी लँग्वेजवर. त्याच्यातून फार एकत्र होण्याची भूमिका थोडी दिसते. शरद पवार म्हणतायत की दोघे एकत्र येतील, शरद पवार आणि अजित पवार. त्यांच्या भेटीनंतर त्यांनी वक्तव्य केलं. त्यांनाच विचारा. शरद पवारांचे 5 खासदार फोडा, प्रफुल्ल पटेलांना केंद्रात मंत्रीपद देऊ अशी भाजपनं दादा गटाला ऑफर दिली असं संजय राऊत यांनी दावा केला. माहिती झालं असेल त्यांना, दिली असू शकते अशी ऑफर. शिंदेच्या मंत्र्यांना 4 निकषावर मंत्रिपद देणार असं म्हटलं जातं. कोणते 4 निकष? त्यात पक्षवाढीसाठी जो प्रयत्न करेल यासाठी असे 4 निकष आहेत त्यांचे. ज्याचे त्याचे मंत्री जो तो पक्ष ठरवत असतो. असे निकष दुसरा पक्ष लावत असेल तर मग त्यांच्याबरोबर राहायचं कशाला. ज्याच्या पक्ष त्याला कळतो ना. यांचा पक्ष चांगला वाईट वाढवतो न वाढवतो त्यांच्या पक्षप्रमुखाला माहिती, त्यांना दुसऱ्यांना कसं माहिती. तर मला नाही वाटत असे निकष सगळे लावतील कोणी. दोन्ही पक्षातील मंत्र्याच्या लिस्टला भाजपचा हिरवा कंदील असेल तर पुढे जाईल आणि त्या पक्षाला सुद्धा मंत्रिपद भेटेल अशी शक्यता आहे, चर्चा आहे. तुम्हाला असं खरं वाटतं की भाजप सगळं कंट्रोल करते मंत्रिपद? भाजप करेलच, कारण शेवटी आता हे पूर्णपणे भाजपचं सरकार आहे. जे काही या सरकारच्या फेल्युअर किंवा सक्सेस हे भाजपचंच होणार आहे. बाकीच्या पक्षाला कोण विचारणार आहे ते फेल आहे का सक्सेस आहे म्हणून. तेव्हा जनरली भारतीय जनता पार्टी याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवेलच. पण भाजपचं सरकार म्हणताय तुम्ही दोन्ही पक्षाला बघतच नाही. त्यांचे पण 50-60 आमदार दोघांचे. असू द्या ना, पण मेजॉरिटी आहे ना. लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला महत्त्व आहेच ना. तर मेजॉरिटी त्यांची असल्यावर त्यांना काय करणार आणि पर्याय काय यांच्यासमोर.
करणार काय भारतीय जनता पार्टीला विरोध करण्यात दम या दोन्ही पक्षामध्ये नाही आहे. कारण हे सगळे यांच्या ताटाखालचे मांजरं झालेले आहेत. कारण यांचं अजितदादाची प्रॉपर्टी सगळी वाचवली, गुन्हे दूर केले, यांना ईडीपासून दूर ठेवलं, यांच्या कित्येक लोकांची ईडी बाजूला केली. त्याच्यामुळे यांना काय ताटाखालचं मांजर राहून त्यांच्याबरोबर राहावंच लागणार आहे. सही हे जे घोटाळा आहे औषधीचा, हे सगळ्याबद्दल विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही अधिवेशनात प्रश्न मांडणार आहात का? आणि काय हे सगळ्यांना सामान्य लोकांच्या जीवनाशी हे जे खेळलं जात आहे यामध्ये बरेच अँगल आहेत, जसं की ज्या कंपन्याकडून उत्तराखंडमधून ही औषधं मागितली ते तपासात अस्तित्वात नसल्याचं आलं, भिवंडीमधून मागवली जातात, त्याच्या आधी जी वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्या म्हणजे त्यांचा औषध पुरवठा बंद केला होता, मात्र मंत्र्यांनी तो पुन्हा सुरू केला. हे सगळं मी सांगितलं आपल्याला, हे सगळं सभागृहात निश्चित मांडू. जे कोणी आरोग्यमंत्री त्यावेळेचे सगळे अधिकारी यांच्यावर कारवाई करायला भाग पाडू. जनतेच्या आरोग्याशी नव्हे तर जीवाशी हे सरकार या निमित्तानं खेळलेलं आहे. आता काही गोष्टी समोर आल्या, काही गोष्टी अजून समोर यायच्या बाकी आहे. निश्चित अधिवेशने 2-4 दिवसावर याच्यावर निश्चित आम्ही वाचा फोडू. संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. ते असं म्हणतात की ठाकरे गटाची मानसिकता ही फक्त टक्केवारीसाठी झालेली आहे आणि राऊत काही पण फेकतात, त्यांच्या बातम्यात काही तथ्य नसते. मला स्वतः तथ्य नसते तर कशाला रिॲक्शन देतं त्याच्यावर? टक्केवारी तुम्ही तर बाजार मांडलेला आहे, बाजार. सगळ्या लोकांनी शिरसाटासहित सगळ्यांनी टक्केवारीचा बाजार दाखवायचा कानूनसमोर. तुमचे सगळे टक्केवारीचे व्हिडिओ ऑडिओ समोर आणायचे का? दादा, औरंगाबाद खंडपीठामध्ये एका अल्पवयीन मुलीची तक्रार घेतली नाही म्हणून कोर्टाने थेट पोलीस आयुक्तांना तपास करावा अशा पद्धतीचे आदेश दिलेले. त्या मुलीला रात्रभर बसवून ठेवणं गंभीर प्रकरण आहे. मुंबईची मुलगी आहे आणि तिचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला गेला, तिला 4 दिवस डांबून ठेवण्यात आलं. अशा पद्धतीची याचिका तिने कोर्टात केली. पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही म्हणून. मला असं वाटतं पोलिसांनी अशी कोणत्या धर्माची काय मला माहीत नाही मुलगी, पण निश्चित अशा याची पोलिसांनी दखल गंभीरपणे घेतली पाहिजे. आणि विशेषतः मुलींची तक्रार आहे याची तर दखल इमिजिएट घेतली पाहिजे, गंभीरपणे आणि इमिजिएट घेतली पाहिजे आणि कारवाईसुद्धा केली पाहिजे. असं जर पोलीस करत नसेल तर मला वाटतं या पोलिसांवर कारवाई व्हावी. पण धर्मांतराचा विषय आहे. निश्चित धर्मांतर कोणाचं असो ते झालं नाही पाहिजे. धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर असं म्हटलेलं आहे सावरकरांनी. तर धर्मांतर कोणाच्या इच्छेवर धर्मांतर थोडी करतायत. हिंदुत्ववादी तुम्ही आहात पण तुम्ही याच्यावर जास्त सविस्तर बोलत नाही. मला कळू द्या मुलगी, मी तिला पूर्ण मदत करेल. हिंदू असतील नाही तर मुस्लिम असेल, पूर्णपणे मदत करू. पण आता अशा मुलींची ओळख समोर आणायची का हा प्रश्न आहे. जर ही जी मुलगी भेटली तर पूर्णपणे धर्मांतराची जर कोण करत असेल तर त्यालाही धडा शिकू आणि त्या मुलीला त्याच्यापासून